प्रेमविवाह केल्यानं जावयाला बेदम मारहाण करण्यात आली असून या प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुलीनं आईवडिलांच्या मनाविरोधात प्रेमविवाह केला। याचाच राग मनात धरून विवाहित मुलीच्या नातेवाईकांनी जावयास दुचाकीवरून घरी नेऊन बेदम मारहाण केली आणि एका झाडाला बांधून ठेवला। या प्रकरणी विवाहितेनं दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या आईवडिलांसह चुलत्या विरोधात अकोले पोलिसांनी गुन्हा दाखल केला। फिर्यादीने गावातीलच एका मुलाशी प्रेमविवाह केला। त्यानंतर ती पती समवेत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात राहत होती। मात्र ती काही दिवसांपूर्वी पती सोबत सासू सासऱ्यांना भेटण्यासाठी गावी आली होती। सायंकाळी 7च्या सुमारास तिचा पती गावातून जाऊन येतो असं सांगत घरातून बाहेर पडला। दरम्यान त्याच दिवशी सायंकाळी 7:30च्या सुमारास त्या विवाहितेच्या वडिलांनी मोबाईलवर कॉल करत आमच्या मुलीला तात्काळ आमच्या घरी आणून सोडा, आम्हाला तिला आणि तिच्या नवऱ्याला आमच्या बिल्डिंगवरून ढकलून देऊन मारून टाकायचंय अशी धमकी दिली। त्यानंतर विवाहितेचे सासरे सासू आणि नातेवाईकांनी तिच्या पतीचा शोध सुरू केला। शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीनं तुझ्या पतीला काही व्यक्तींनी पकडून नेल्याचं सांगितलं। विवाहितेने वडिलांना फोन केला, माझ्या पतीला सोडून द्या अशी विनवणी केली। मात्र मुलीच्या वडिलांसह नातेवाईकांनी पतीला मारहाण केल्याचं तिला समजलं। घाबरलेल्या अवस्थेत तिने मदतीसाठी 102 या टोल फ्री क्रमांकावर फोन केला। काही वेळातच पोलीस घटनास्थळी आले आणि या पोलिसांनी मारहाण होत असताना सासऱ्याच्या तावडीतून जावयाला सोडवले। तर मारहाण करणारा सासरा आणि चुलत सासऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या प्रकरणी अकोले पोलीस अधिक तपास करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24 अकोले।